18 अध्यायों की 700 श्लोकों की श्रीमद् भगवत गीता हर सनातन धर्मावलंबी के सामने आती हुई और एक नई प्रेरणा देती हुई दिखाई देती है। ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಯೋಗಿ ಆದಿತ್ಯನಾಥ್ ಅವರು ಶ್ರೀಮದ್ ಭಗವದ್ಗೀತೆಯ ಬೋಧನೆಗಳನ್ನು ಉಲ್ಲೇಖ ಮಾಡಿ ಅದನ್ನ ಧರ್ಮದ ನಿಜವಾದ ಸ್ಫೂರ್ತಿ ಮತ್ತು ಭಾರತದ ನಾಗರಿಕತೆಯ ನೀತಿಯ ಮಾರ್ಗದರ್ಶಿ ತತ್ವಶಾಸ್ತ್ರ ಅಂತ ಬಣ್ಣಿಸಿದ್ದಾರೆ. ಲಕ್ನೋದಲ್ಲಿ ನಡೆದ ದಿವ್ಯ ಗೀತಾ ಪ್ರೇರಣಾ ಉತ್ಸವದಲ್ಲಿ ಅವರು ಮಾತನಾಡಿದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಆರ್ಎಸ್ಎಸ್ ಮುಖ್ಯಸ್ಥ ಮೋಹನ್ ಭಾಗವತ್ ಕೂಡ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಸಭೆಯನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತನಾಡಿದ ಯೋಗಿ ಆದಿತ್ಯನಾಥ್, ಭಗವದ್ಗೀತೆಯ 700 ಶ್ಲೋಕಗಳು ಸನಾತನ ಧರ್ಮದ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಅನುಯಾಯಿಗೂ ಜೀವನ ಮಂತ್ರವಾಗಿ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದರು. ನಾವು ದಿವ್ಯ ಗೀತಾ ಪ್ರೇರಣಾ ಮಹೋತ್ಸವದ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡುವಾಗ ಜೀವನದಲ್ಲಿ ಶುದ್ಧತೆ, ಸ್ಪಷ್ಟತೆ ಹಾಗೆ ಸಮರ್ಪಣೆಯನ್ನ ಪ್ರೇರೇಪಿಸುವ ಗೀತೆಯ ದೈವಿಕ ಮಾತುಗಳನ್ನು ನೆನಪಿಸ್ಕೊಳ್ತೀವಿ. ಗೀತೆ ಕೇವಲ ಒಂದು ಗ್ರಂಥ ಅಲ್ಲ, ಅದು ಒಂದು ಜೀವನ ವಿಧಾನ ಅಂತ ಹೇಳಿದರು. ಭಾರತ ಧರ್ಮವನ್ನ ಕೇವಲ ಧಾರ್ಮಿಕ ಆಚರಣೆಯಾಗಿ ಯಾವತ್ತೂ ನೋಡೋದಿಲ್ಲ ಅಂತಾನೂ ಒತ್ತಿ ಹೇಳಿದರು. ಧರ್ಮವನ್ನ ಕೇವಲ ಪೂಜೆ ಅಂತ ನಾವು ಎಂದಿಗೂ ಪರಿಗಣಿಸಿಲ್ಲ. ಪೂಜೆ ಅದರ ಒಂದು ಅಂಶ ಮಾತ್ರ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ತಮ್ಮ ನಂಬಿಕೆ, ಪಂಥ, ನಂಬಿಕೆಯ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ತಮ್ಮದೇ ಆದ ಪೂಜಾ ವಿಧಾನವನ್ನು ಆರಿಸ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಆದರೆ ಮೂಲಭೂತವಾಗಿ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿಯಲ್ಲಿ ಧರ್ಮ ಜೀವನದ ಕಲೆ, ಜೀವನದ ವಿಧಾನ ಆಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದರು. ಹಾಗೆ ಗೀತೆ ಈ ತತ್ವಶಾಸ್ತ್ರವನ್ನ ಸಾಕಾರಗೊಳಿಸುತ್ತೆ ಅಂತಾನೂ ಹೇಳಿದರು. ಗೀತೆಯ ಆರಂಭಿಕ ಶ್ಲೋಕವನ್ನ ಪ್ರತಿಬಿಂಬಿಸಿದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಮಹಾಕಾವ್ಯ ಧರ್ಮಕ್ಷೇತ್ರ ಅನ್ನೋ ಪದದಿಂದ ಶುರುವಾಗುತ್ತೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಹೇಳಿದ್ರು. ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಬೇರೆಲ್ಲೂ ಯುದ್ಧ ಭೂಮಿಯನ್ನ ಧರ್ಮದ ಪವಿತ್ರ ಕ್ಷೇತ್ರ ಅಂತ ಪರಿಗಣಿಸೋದಿಲ್ಲ. ಆದರೆ ಭಾರತದಲ್ಲಿ ಯುದ್ಧ ಭೂಮಿಯನ್ನ ಕೂಡ ಕರ್ತವ್ಯದ ಕ್ಷೇತ್ರ ಅಂತ ಅರ್ಥೈಸಲಾಗತ್ತೆ. ಅಲ್ಲಿ ಒಬ್ರು ಒಳಿತನ್ನ ಮಾಡೋ ಮೂಲಕ ಪುಣ್ಯದಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗ್ತಾರೆ. ಹಾಗೆ ತಪ್ಪು ಮಾಡೋ ಮೂಲಕ ಕೆಲವರು ಪಾಪದಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗ್ತಾರೆ. ಸನಾತನಿಗಳು ಯಾವಾಗಲೂ ಧರ್ಮದ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ನಡೆಯೋದಕ್ಕೆ ಶ್ರಮಿಸ್ತಾರೆ ಅಂತಾನೂ ಹೇಳಿದರು. ಭಾರತ ಮಾನವೀಯತೆಗೆ ಬದುಕಲು ಬಿಡಿ ಅನ್ನೋ ಸಂದೇಶವನ್ನ ನಿರಂತರವಾಗಿ ನೀಡ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿದರು. ಎಲ್ಲ ಇದ್ರೂ ನಾವು ಎಂದಿಗೂ ಶ್ರೇಷ್ಠತೆಯನ್ನ ಹೇಳ್ಕೊಂಡಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ಬಳಿಗೆ ಬಂದವರು ಯಾರೇ ಆಗಿರಲಿ ನಾವು ಬೆಂಬಲಿಸಿದ್ದೀವಿ. ಯಾರೇ ಪ್ರತಿಕೂಲತೆಯನ್ನ ಎದುರಿಸಿದರೂ ಸನಾತನ ಧರ್ಮದ ಅನುಯಾಯಿಗಳು ಅವರೊಂದಿಗೆ ನಿಂತಿದ್ದಾರೆ. ಅನ್ಯಾಯ ಎಂದಿಗೂ ಸಂಭವಿಸಲಾರದು. ವಸುದೈವ ಕುಟುಂಬಕಂನ ಸ್ಫೂರ್ತಿ ಈ ಮಣ್ಣಿನಿಂದ ಹೊರಹೊಮ್ಮಿತು ಅನ್ನೋದನ್ನ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. जीवन का मंत्र मान करके बड़ी पवित्रता के साथ, बड़े आदर भाव के साथ उन्हें आत्मसात करने का प्रयास करता है, वह हम सबके सामने 18 अध्यायों की 700 श्लोकों की श्रीमद् भगवत गीता हर सनातन धर्मावलंबी के सामने आती हुई और एक नई प्रेरणा देती हुई दिखाई देती है. और जैसा यहां पे पूज्य स्वामी परमात्मानंद गिरि जी महाराज ने कहा था कि धर्म से ही शुरू होता है, अंत में भी उसी मर्म के साथ वह अपना विराम भी लेती है. यानी शुरुआत और अंत को भी जोड़ें तो अपने आप में धर्म मानती है. श्रीमद् भगवत गीता धर्म की वास्तविक प्रेरणा है और भारत के मनीषा ने धर्म को कर्तव्य के साथ जोड़ करके देखा है. हमने धर्म को उपासना विधि मात्र नहीं माना है. उपासना विधि उसका एक हिस्सा है, एक छोटा सा भाग है. वह हर व्यक्ति अपने अनुसार, अपनी आस्था के अनुरूप, अपने पंथ, अपने संप्रदाय, अपने उपासना विधि के अनुरूप अपने आप को, अपनी आस्था को तय कर लेता है. लेकिन मुख्य रूप से धर्म हमारे यहां जीवन जीने की एक कला है और इसे ही हमने वे ऑफ लाइफ के रूप में कहा है. और वे ऑफ लाइफ यही है श्रीमद् भगवत गीता, जो भगवान की दिव्य वाणी है, जिसके महोत्सव के साथ आज हम सबको जुड़ने का अवसर प्राप्त हो रहा है.
याद करिए, जब पहला श्लोक आता है, धर्म क्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सव, यानी धर्म क्षेत्र से ही शुरू होता। धर्म क्षेत्र दुनिया के अंदर कहीं नहीं होता होगा जहां युद्ध का मैदान धर्म क्षेत्र के रूप में जाना जा रहा हो, लेकिन हमारे यहां हर कर्तव्य को हमने पवित्र भाव के साथ माना है। अच्छा करेंगे पुण्य के भागीदार बनेंगे, गलत करेंगे पाप का भागीदार बनेंगे। और यह मान करके जब हर सनातन धर्मावलंबी चलता है तो वह अच्छा करने का प्रयास करता है। भारत ने विश्व मानवता को जो संदेश दिया है प्राचीन काल से ही, उसका वह संदेश भी वही है। आप याद करिए ना, हमने कभी नहीं कहा कि मैं जो कह रहा हूं यही सब कुछ है। हमने कभी ये नहीं कहा कि हमारी उपासना विधि ही सर्वश्रेष्ठ है। हमने सब कुछ होते हुए भी कभी भी अपनी श्रेष्ठता का डंका नहीं पीटा। जो आया उसको शरण दिया, जिसके ऊपर विपत्ति आई उसके साथ खड़े हो गए, जिसके सामने कोई चुनौती आई उसकी चुनौती का सामना करने के लिए सनातन धर्मावलंबी उसके साथ सहयोग के लिए खड़ा हो गया। अन्याय नहीं होना चाहिए, जियो और जीने दो की प्रेरणा अगर किसी ने दी है तो अब भारत की भूमि ने दी है। अयम निज परोवेति गणना लघु चेत साम उदार चरिता नाम, तो वसुधैव कुटुंबकम की प्रेरणा भारत की धरती ने दिया है, दुनिया ने नहीं दिया है। ये भारत की ही धरती देगी। और इसलिए धर्म क्षेत्र को भी हमने, धर्म क्षेत्र अपनी पूरी भारत की धरती को हमने धर्म क्षेत्र माना, तो इसलिए युद्ध का मैदान भी हमारे लिए धर्म क्षेत्र है, कर्तव्यों से जुड़ा हुआ क्षेत्र है। क्योंकि वह धर्म क्षेत्र में जो युद्ध भी लड़ा जा रहा है वह कर्तव्यों के लिए लड़ा जा रहा है। और वही भाव जब सामने आता है, अंत में आप देखते होंगे, अंतिम श्लोक जब आता है, अंत में धृतराष्ट्र पूछ ही पड़ते हैं कि भाई बताओ तो क्या होने जा रहा है इस युद्ध का परिणाम। उसने कहा युद्ध का परिणाम तो पहले से तय है। यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजया भूतिर ध्रुवार नीतिर मतिर मम, यानी परिणाम तय है और जो हम मानते रहे हैं, यतो धर्मस्ततो जया।